नमस्कार, मी विजय मामुणकर. डेव्हलपमेंट अँड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत कवितांजलीच्या चौथ्या पर्वातील पहिल्या म्हणजेच जून 2021च्या ऑनलाईन मासिक कवी संमेलनात सर्व कवी, कवयित्री, रसिक यांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, बघता बघता कवितांजलीला 3 वर्षे पूर्ण होऊन चौथ्या वर्षात आज पदार्पण होत आहे, म्हणजेच तिसरा वर्धापन दिन. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर सर आणि कवितांजली आयोजकांनी परिश्रमपूर्वक लावलेल्या छानशा रोपट्याला आपण सर्वांनीच काव्यरूपी खत पाणी घालून एक सुंदर आणि सुगंधित वेलू निर्माण केला. इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, असा हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचे ओवीतला मोगरा आज कवितांजलीच्या रूपाने भरगच्च फुलाने डवरून सुगंधाने दरवळत आहे. आणि तोही महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर दूरवर परदेशातही. आज निश्चितच याचे समाधान वाटत असून आनंदही होत आहे. या यशात ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे कवितांजली परिवारातर्फे मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कवी संमेलनात आपल्यासोबत ऑनलाईन हजर असणार आहेत आपले प्रमुख अतिथी, भवन विकासक, शिक्षण संस्था संचालक, उद्योजक, सन 2019 साली मीरा भाईंदर भूषण पुरस्काराने सन्मानित आणि कवी मनाचे माननीय श्री श्रीपद मोरे, ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री शिवाजी गावडे, उद्योजक, समाजसेवक आणि कवी माननीय श्री शंकर जंगम, माननीय लायन दीपक मोरे, माननीय ॲडव्होकेट श्री अभिजित मोरे, प्रतिष्ठानच्या विश्वस्त व आदर्श शिक्षिका या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सौ वसुंधरा शिवणेकर, तसेच कवितांजली या कार्यक्रमाचे संप्रेरक व अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर सर, तसेच निमंत्रित साहित्यिक कवी लेखक माननीय श्री शशिकांत तिरोडकर हे उपस्थित आहेत. विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक श्री प्रसाद कुलकर्णी या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत आणि आभार. सहभागी कवी, कवयित्री यांना सादरीकरणासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. काही महत्त्वाच्या सूचना. पुढील महिन्याचे कवी संमेलन दिनांक 18 जुलै 2021 रोजी असेल. विषय अर्थातच पाऊसधारा. कवी संमेलनाची सांगता नेहमीप्रमाणे आपल्या राष्ट्रगीताने होईल. आपण सर्वांनी आहात तिथेच उभे राहून राष्ट्रगीतास सन्मान द्यावा ही विनंती. आता आपले विशेष अतिथी सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखक, कवी, गीतकार, मोटिवेशनल स्पीकर, मार्गदर्शक माननीय श्री प्रसाद कुलकर्णी सरांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे. मित्रहो, पूर्वी शुभेच्छा पत्र म्हणजेच ग्रीटिंग कार्ड्स म्हटली की ती इंग्रजीतच लिहिली जायची. याला छेद देत आजतागायत तब्बल 5000 पेक्षा जास्त शुभेच्छा पत्रांचे मराठीत लेखन करणारे आणि मराठी साहित्यातच नव्हे तर मराठी जनांच्या काळजात कोरलेले एकमेव नाव म्हणजे श्री प्रसाद कुलकर्णी. ज्येष्ठ साहित्यिक श्री मधु मंगेश कर्णिक यांनी तर त्यांना शुभेच्छांचा सौदागर अशी उपाधी देऊन त्यांचा गौरव केला आहे. त्यांचे प्रासादिक हे शुभेच्छा पत्रांचे ॲपही आहे. प्रसाद कुलकर्णी सरांनी भक्ती, निसर्ग, प्रीती, आयुष्यातील नातेसंबंध असे विविध विषय विविध काव्य प्रकारातून हाताळले असले तरी ते प्रेमकवी म्हणून जास्त लक्षात राहतात. सरांनी चित्रपट, TV मालिका, ध्वनिफितीसाठी विपुल लेखन केले आहे. त्यात 9 चित्रपट, TV मालिका, 15 ध्वनिफितीही आहेत. त्यांच्या काव्यसंग्रहासहित 8 पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. हिंदीतील आघाडीचा गायक शान याने त्यांच्या जुईली या मराठी चित्रपटासाठी लिहिलेले गीत गायले आहे. मिलिंद इंगळे
यांच्या सांज गारवामधील त्यांची मधुर गाणी आपण ऐकली असालच. अनेक मान्यवर संगीतकारांनी त्यांची गाणी संगीतबद्ध केली असून अनेक मान्यवर गायकांनी ती गायली आहेत. सर अग्रगण्य जाहिरात कंपन्यांसाठी कॉपी रायटिंगही करतात. आता माननीय श्री प्रसाद कुलकर्णी सरांनी कवितांजलीच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या ई-बुक वासंतिक विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्यानंतर विशेष अतिथी श्री प्रसाद कुलकर्णी सर यांना आपले मनोगत व्यक्त करून कविजनांना मार्गदर्शन करावे आणि नंतर आपली एक सुंदर काव्यरचना सादर करावी अशी विनंती करतो. सरांचे सादरीकरणानंतर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखक, कवी, गझलकार आणि कवितांजलीचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर सर आपले मनोगत व्यक्त करून आपल्या कवितेने आजच्या कविसंमेलनास सुरुवात करतील व पुढील कविसंमेलनाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतील अशी मी सरांना विनंती करतो. धन्यवाद. कवितांजलीच्या या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि या गझलांच्या आणि कवितांच्या ई-बुक कविता संग्रहाचं या निमित्ताने प्रकाशन झाल्याचं मी जाहीर करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. शिवणेकर सर आणि मॅडम यांनी फार अतिशय सुंदर उपक्रम सुरू केला आहे. त्याला रसिकांचा फार छान प्रतिसाद लाभतोय. मराठीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी आणि त्या जोडीने अभिव्यक्ती ही एक मूलभूत गरज असते संवेदनशील माणसाची. तर त्यासाठी त्यांनी हा जो उपक्रम सुरू केलाय हे फार सुंदर असं छान, याची गरज होती समाजाला अभिव्यक्त होऊ शकणाऱ्या एक तरुण पिढीला. तर मला फार छान वाटतंय, आनंद वाटतो, कौतुक वाटतं. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम असाच चालू राहावा अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. तुझ्या चाहुणीने ऋतू रंगल्याला, कळ्यांना फुलांना तुझा गंध आला, कळ्यांना फुलांना तुझा गंध आला. तुझ्या चाहुलीने ऋतू रंगल्याला, कळ्यांना फुलांना तुझा गंध आला. मोर नाचती है फुलवने पिसारे, मोर नाचती है फुलवने पिसारे. चंद्र चांदण्याना काकरी इशारे, चंद्र चांदण्याना काकरी इशारे. सूर बासरीचा चिंब चिंब झाला, कळ्यांना फुलांना तुझा गंध आला, कळ्यांना फुलांना तुझा गंध आला. दिवे चांदण्यांचे स्वागतास रात्री, दिवे चांदण्यांचे स्वागतास रात्री. प्रतीक्षेत जागे तुझ्या चारुगात्री, प्रतीक्षेत जागे तुझ्या चारुगात्री. आसमंत सारा वसंतात नाला, कळ्यांना फुलांना तुझा गंध आला, कळ्यांना फुलांना तुझा गंध आला. तुझ्या चाहुलीने ऋतू रंगल्याला,
कळना फुलांना तुझा गंध नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर. कवितांजलीच्या चौथ्या पर्वातील पहिल्या पुष्पाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, कवितांजली सुरू होऊन 3 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि ह्या 3 वर्षामध्ये आपण अखंडपणे ही कवी संमेलनं प्रत्येक महिन्याला घेतलेली आहेत. पण दरम्यानच्या काळामध्ये साधारणतः आपण प्रत्येक कवी संमेलन हे व्यासपीठावर घेतो, परंतु या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला ते शक्य झालं नाही आणि म्हणून आपण ऑनलाईन पद्धतीने ही कवी संमेलनं घेतली. 13 कवी संमेलनं आपण साजरी केलेली आहेत, पार पाडलेली आहेत. आज या कवी संमेलनाचं आयोजन करत असताना, तेही ऑनलाईन पद्धतीने आयोजन करत असताना खूप आपल्याला वाटतं तेवढं सोपं काम नाही आहे. खूप कष्ट घ्यावे लागले आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं विजय मामुनकर, वसुंधरा शिवणेकर यांनी कठोर परिश्रम घेऊन याचं यशस्वी आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर प्रसाद गाळवणकर यांनी तांत्रिक सहाय्य देऊन अतिशय समर्पित भावनेनं मदत केलेली आहे. आपल्या सर्वांचं एक सुंदर असे प्रत्येक कवी संमेलन एक सुंदर कसं होईल याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल त्या सर्वांचे मी विशेष आभार मानतो, धन्यवाद देतो. आजच्या या कवी संमेलनाचं पर्व 4 मधील पहिल्या पुष्पाचं हे तांत्रिक सहाय्य जे आहे ते केतन मातोंडकर यांनी दिलेलं आहे. ते अतिशय सुंदर आहे, त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि मित्रहो, आपण दरवर्षी कवितांजलीचा एक छापील स्वरूपातला वासंतिक विशेषांक आपण काढत असतो, परंतु लॉकडाऊनमुळं हे शक्य झालं नाही. म्हणून यावर्षी ई-बुक स्वरूपामध्ये आपण वासंतिक विशेषांक काढायचं निश्चित केलं आणि त्याप्रमाणे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते त्याचं प्रकाशनही झालेलं आहे. या विशेषांकामध्ये आपल्याला मान्यवरांच्या गझला, वृत्तबद्ध आणि मुक्त छंदातील उत्तम कविता, हायकू म्हणजे काय आणि उत्तम हायकू अशा स्वरूपाचं साहित्य आपल्याला वाचायला मिळेल. त्याचबरोबर गझलेवरचा एक छोटासा लेख, हायकूवरचा एक लेख आणि प्रकाशक आणि कविता यांच्यातलं एक नातं जे असतं त्यातला एक संदेश जो आहे तो प्रकाशकाने आपल्याला दिलेला आहे. अशा लेखांच्या बरोबरच आपल्याला चांगल्या कविता आपल्या सर्वांच्या वाचायला मिळतील, याचा आनंद घ्या, आनंद द्या. आता पहिलं 3 सत्र पूर्ण केला, 3 पर्व पूर्ण झालेले आहेत आणि 4थ्या पर्वामध्ये आपण पदार्पण करतो आहोत. या निमित्तानं आपण जर लक्षात आलं असेल की गेल्या 13 ऑनलाईन कवी संमेलनामध्ये आपण सादर केलेल्या कविता, आपलं लेखन याच्यात निश्चित सुधारणा झाली असेल आणि आता 4थ्या पर्वामध्ये आपण पदार्पण करतो आहोत. त्यामुळं थोड्याशा अधिक अपेक्षा आपल्याही वाढणार आहेत आणि आमच्याही वाढणार आहेत. आपल्या आनंदामध्ये अधिक भर पडावी असा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी त्या विशेष कार्यक्रम, विशेष उपक्रम घेता येतात का, या संदर्भात आपणही सुचवू शकता आणि आमच्याही मनामध्ये असं काहीतरी करण्याचा एक मानस आहे. त्याचा आपण आनंद घेऊया, आनंद देऊया. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर. आपल्यापुढे मी माझी एक रचना सादर करतोय. रचनेचं शीर्षक आहे प्रश्न. ऐकूया. लाटास सागराने सांगायचे किती,
लाटास सागराने सांगायचे किती आणि बर्फात वादळाला रोखायचे किती. लाटास सागराने सांगायचे किती आणि बर्फात वादळाला रोखायचे किती. रोगास त्रासलेले साथीत गांजले. रोगास त्रासलेले साथीत गांजले. आकाश फाटलेले झाकायचे किती. लाटास सागराने सांगायचे किती आणि बर्फात वादळाला रोखायचे किती. प्राजक्त फूल तेमी ओच्यात झेलले. प्राजक्त फूल तेमी ओच्यात झेलले. दुःखात डोंगराला पेलायचे किती. लाटास सागराने सांगायचे किती. बर्फात वादळाला रोखायचे किती. अन्याय पाचवीला होताच पूजिला. अन्याय पाचवीला होताच पूजिला. निष्ठुर भाग्य झाले झेलायचे किती. लाटास सागराने सांगायचे किती. बर्फात वादळाला रोखायचे किती. खात्रीच देत नाही कोणी इथे कशी. खात्रीच देत नाही कोणी इथे कशी. साराच माल खोटा चाळायचे किती. लाटास सागराने सांगायचे किती. बर्फात वादळाला रोखायचे किती. बर्फात वादळाला रोखायचे किती. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शशिकांत तिवडकर. मी होंडा घाट सिंधुदुर्गमधून बोलतो आहे. कवितांजलीच्या या 4थ्या सत्रातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मला सहभागी करून घेण्यात आल्याबद्दल आणि तशी संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. आता मी माझी एक स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे एवढं सांगितलं तर. एवढं सांगितलं तर कळेल ना तुला. एवढं सांगितलं तर कळेल ना तुला. भिरभिर झाली जीभ. भिरभिर झाली जीभ तुझ्या नावाचा उच्चार झुरझुरतोय जिभेवर. भिरभिर झाली जीभ तुझ्या नावाचा उच्चार झुरझुरतोय जिभेवर कापूर ठेवल्यासारखा. भिरभिर झाली जीभ तुझ्या नावाचा उच्चार झुरझुरतोय जिभेवर कापूर ठेवल्यासारखा. धड गिळताही येत नाही आणि पेटवताही येत नाही. धड गिळताही येत नाही आणि पेटवताही येत नाही. बस एवढं सांगितल्यानंतर कळेल. बस एवढं सांगितल्यानंतर कळेल ना तुला. तू आहेस माझी 3 अक्षरी कविता. तू आहेस माझी 3 अक्षरी कविता जी मी रोज लिहितो, वाचतो आणि जगतोही. जी मी रोज लिहितो, वाचतो आणि जगतोही. एकांतात तुलाही ऐकू येतील माझ्या कवितेतील अक्षरांचे श्वास. एकांतात तुलाही ऐकू येतील माझ्या कवितेतील अक्षरांचे श्वास. त्यासाठी तुला व्हावं लागेल, पण त्यासाठी तुला व्हावं लागेल वेदनेच्या पाण्यावर डोके ठेवून पहुडलेला उन्हाचा कवडसा. पण त्यासाठी तुला व्हावं लागेल वेदनेच्या पाण्यावर डोके ठेवून पहुडलेला उन्हाचा कवडसा. एकाग्र अगदी डोहाचा तळ पाहणारा. एकाग्र अगदी डोहाचा तळ पाहणारा. किंवा कड्यावरून हात सुटून कोसळणाऱ्या. किंवा कड्यावरून हात सुटून कोसळणाऱ्या असहाय्य जीवाचा टाहो. एवढं सांगितलं तर कळेल ना तुला. एवढं सांगितलं तर कळेल ना तुला. नाहीतर सूर्यास्ताच्या प्रदेशाला प्रकाशाची कडा आहे तोवर अंधार वाढण्यासाठी.
नाहीतर सूर्यास्ताच्या प्रदेशाला प्रकाशाची कडा आहे तोवर अंधार वाढण्याआधी निदान एक काडी पेटवशील आता. निदान एक काडी पेटवशील. आता दिवे लागण्याची वेळ आली. पेटवशील एक काडी. आणि हो, जवळ आलीसच जर काडी पेटवण्याच्या निमित्ताने तर सांभाळ. आणि हो, जवळ आलीसच जर काडी पेटवण्याच्या निमित्ताने तर सांभाळ. पाण्याचा एकही थेंब नको आहे. पाण्याचा एकही थेंब नको आहे. सर्व होईल विजण्याआधी. सर्व होईल विजण्याआधी. एवढं सांगितलं कळेल ना तुला. एवढं सांगितलं. नमस्कार, मी अनंत जोशी, मुलुंड पूर्व. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. आता मी माझी कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे कन्यका. सोनी माझी सोनसळी गाली तुझ्या इवली खळी. सोनी माझी सोनसळी गाली तुझ्या इवली खळी. गोड गोड पापी मला देशील ना, देशील ना. पायी तुझ्या छुम छुम वाजती ते ऋण झुण. पायी तुझ्या छुम छुम वाजती ते ऋण झुण. नाचून तू एकदा मला दावशील ना, दावशील ना. शाळेमध्ये जाता जाता पाठीवर दप्तर घेता. शाळेमध्ये जाता जाता पाठीवर दप्तर घेता. अच्छा बाबा म्हणशील ना, म्हणशील ना. कॉलेजाची कुंद हवा मित्रमैत्रिणींचा थवा. कॉलेजाची कुंद हवा मित्रमैत्रिणींचा थवा. गुपचुप टाटा मला करशील ना, करशील ना. निघाली तू नवऱ्या घरी पाणी तुझे डोळा भरी. निघाली तू नवऱ्या घरी पाणी तुझे डोळा भरी. वळून तू मागे एकदा बघशील ना, बघशील ना. आणि आता शेवटी, लहानाची मोठी केली आता परक्याची झाली. लहानाची मोठी केली आता परक्याची झाली. कधीतरी माहेराला येशील ना, येशील ना. धन्यवाद. नमस्कार. काव्यरसिक जन हो. मी वसई येथून कवयित्री सीमंतिनी जोशी कवितांजली खुले कवी संमेलन पर्व 4 पुष्प 1 मध्ये माझी कविता सादर करत आहे. कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे अत्यंत आभार. माझ्या कवितेचे शीर्षक आहे आला वर्षा ऋतू. रिमझिम रिमझिम सूर ते छेडित आला वर्षा ऋतू. रिमझिम रिमझिम सूर ते छेडित आला वर्षा ऋतू. झर 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 वर्षत वर्षत. झर 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 वर्षत वर्षत आला वर्षा ऋतू. पडघम मेघांचे ते झडले मृदगंधांना दरवळ फुटले. पडघम मेघांचे ते झडले मृदगंधांना दरवळ फुटले. राग मेघ मल्हार आळवित. राग मेघ मल्हार आळवित आला वर्षा ऋतू. ढेकुळ ढेकुळ झाले उत्सुक नाविन्याचे दाटे कौतुक. ढेकुळ ढेकुळ झाले उत्सुक नाविन्याचे दाटे कौतुक. डोहाळे धरतीचे पुरविण्या. डोहाळे धरतीचे पुरविण्या आला वर्षा ऋतू. सघन मेघ ते सलील वर्षतील बीजांमधुनी अंकुर फुटतील. सघन मेघ ते सलील वर्षतील बीजांमधुनी अंकुर फुटतील. सृजन सोहळा सजवित सजवित. सृजन सोहळा सजवित सजवित आला वर्षा ऋतू. आभाळ भाळी महिरप सजली श्यामवर्ण मेघांच्या ओळी. आभाळ भाळी महिरप सजली श्यामवर्ण मेघांच्या ओळी. जलबिंदूंचे बांधून पैंजण. जलबिंदूंचे बांधून पैंजण
आला वर्षा ऋतू. विरह उसासे सरेल तगमग, मधुर मिलनी फुलेल झगमग. विरह उसासे सरेल तगमग, मधुर मिलनी फुलेल झगमग. मेघा नात्या दूत बनवनी आला वर्षा ऋतू. मेघांना त्या दूत बनवनी आला वर्षा ऋतू. पाऊस काळी तनमन भिजले, आठवणींचे घनही बरसले. पाऊस काळी तनमन भिजले, आठवणींचे घनही बरसले. सुखद स्मृतींना पुन्हा उजळण्या, सुखद स्मृतींना पुन्हा उजळण्या आला वर्षा ऋतू. तरुवेली त्या स्वागत करतील, ढोल ढोलतील, नाच नाचतील. तरुवेली त्या स्वागत करतील, डोल डोलतील, नाच नाचतील. पवन वारूवर होऊन आरूढ, पवन वारूवर होऊन आरूढ आला वर्षा ऋतू. तृप्त धराती चिंब चराचर, अंगोपांगी हिरवा मोहर. तृप्त धराती चिंब चराचर, अंगोपांगी हिरवा मोहर. धुन हिरवाई छेडित छेडित, धुन हिरवाई छेडित छेडित आला वर्षा ऋतू. रिमझिम रिमझिम सूर ते छेडित, झर 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 वर्षत वर्षत आला वर्षा ऋतू. आला वर्षा ऋतू. नमस्कार, मी विजय मामुणकर. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या मासिक कवी संमेलनात माझी रचना सादर करतो. तत्पूर्वी मला आयोजकांनी संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. रचना सादर करतो. शीर्षक आहे चांदणी भरात. साक्षात पौर्णिमेचे हे चांदणे भरात, सखे तुझ्या प्रीतीची बेधुंद चांदरात. साक्षात पौर्णिमेचे हे चांदणे भरात, सखे तुझ्या प्रीतीची बेधुंद चांदरात. हा मोगरा कळीचा केसात माळलेला, हा मोगरा कळीचा केसात माळलेला. हृदयात गंधयाचा अनजीव भाळलेला. का शुभ्र चांदण्यांची ही शुभ्र शुभ्र कात, सखे तुझ्या प्रीतीची बेधुंद चांदरात. अलवार स्पर्श तुझा या चांदण्या प्रीतीत, अलवार स्पर्श तुझा या चांदण्या प्रीतीत. मज भास या पहाटे हे चांदणे मिठीत. उमगेल आज कोडे गहिऱ्या तुझ्या मनात, सखे तुझ्या प्रीतीची बेधुंद चांदरात. झाली अबोल घटका लावण्य वेचताना, झाली अबोल घटका लावण्य वेचताना. मनमोर नाचती हे मनमीत भेटताना. आली कुठून धुंदी ओल्या जणू दवात, आली कुठून धुंदी ओल्या जणू दवात. सखे तुझ्या प्रीतीची बेधुंद चांदरात. साक्षात पौर्णिमेचे हे चांदणे भरात, सखे तुझ्या प्रीतीची बेधुंद चांदरात. सखे तुझ्या प्रीतीची
बेधुंद चांद रात, बेधुंद चांद रात, बेधुंद चांद रात. धन्यवाद. नमस्कार, मी बऱ्हाणपूरहून सौ विद्या शरद श्रॉफ. कवितांजलीच्या चौथ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कविसंमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे पाऊस. जलथेंबाचे मोती उधळीत पाऊस आला, जलथेंबाचे मोती उधळीत पाऊस आला. हळव्या मनाला, हळव्या मनाला स्पर्श करुनी तोही गहिवरला, हळव्या मनाला स्पर्श करुनी तोही गहिवरला. उधाण आले त्याला, उधाण आले त्याला जणू फुलवीत मोर पिसारा, उधाण आले त्याला जणू फुलवीत मोर पिसारा. अंग अंग भिजले, अंग अंग भिजले उठवून शहारा, अंग अंग भिजले उठवून शहारा. तिची सोबत होती, तिची सोबत होती धुंद होता वारा, तिची सोबत होती धुंद होता वारा. स्पर्शातल्या वादळाने मदमस्त भासत होता तारा, स्पर्शातल्या वादळाने मदमस्त भासत होता तारा. केशलटातून, केशलटातून झरत होते बिंदू पावसाचे, केशलटातून झरत होते बिंदू पावसाचे. हृदय पेटला अग्नी, हृदय पेटला अग्नी सांगू कसे भाव मनाचे, हृदय पेटला अग्नी सांगू कसे भाव मनाचे. किती सुखद भासे, किती सुखद भासे हा अग्नी देहाचा, किती सुखद भासे हा अग्नी देहाचा. हात तिचा हाती, हात तिचा हाती अन स्पर्श होता अधरांचा, हात तिचा हाती अन स्पर्श होता अधरांचा. सुरम्य होती ती श्रावणातली रात्र, सुरम्य होती ती श्रावणातली रात्र. जवळीक साधता, जवळीक साधता थरथरले गात्र गात्र, जवळीक साधता थरथरले गात्र गात्र. तलम वस्त्रातील ती, तलम वस्त्रातील ती चिंब भिजलेली, तलम वस्त्रातील ती चिंब भिजलेली. शिल्प जणू दाहक शृंगाराने नटलेली, शिल्प जणू दाहक शृंगाराने नटलेली. भान हरपुनी मी, भान हरपुनी मी तिजला निरखित होतो, भान हरपुनी मी तिजला निरखित होतो. लोचनांच्या, लोचनांच्या जुगलबंदीत नाहत होतो, लोचनांच्या जुगलबंदीत नाहत होतो. विझुनी शांत झाल्या त्या ज्वाला देहाग्नीच्या, विझुनी शांत झाल्या त्या ज्वाला देहाग्नीच्या. मिठीत आम्ही, मिठीत आम्ही रमलो होतो एकमेकांच्या, मिठीत आम्ही रमलो होतो एकमेकांच्या. पहाट झाली, पहाट झाली तिच्या स्मृतीत रंगलो होतो, पहाट झाली तिच्या स्मृतीत रंगलो होतो. डोळे उघडताच कळले, डोळे उघडताच कळले मी स्वप्नात होतो, मी स्वप्नात होतो, मी स्वप्नात होतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव किरण कमलाकर देशमुख, गाव चंद्रपूर, तालुका जिल्हा चंद्रपूर असून कवितांजलीच्या चौथ्या पर्वातील पहिल्या पुष्पात ऑनलाईन कविसंमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहोत. कवितेचे शीर्षक आहे रहस्य. किती सुंदर होतं ते जग जेव्हा तू माझ्यासोबत होता, किती सुंदर होतं ते जग जेव्हा तू माझ्यासोबत होता. मी हरखले असायची पण तू मात्र शुद्धीवर असायचा. भेटीत सहजच मी कधी नाराज व्हायचे, भेटीत सहजच मी कधी नाराज व्हायचे, पण तू मात्र मला नेहमीच हसवायचा. खोटारडा तू खरा रे लबाड तुझा चेहरा, खोटारडा तू खरा रे लबाड तुझा चेहरा. एक चेहरे पे काही चेहरे तू नेहमीच लावायचा, पण तू मात्र नेहमीच हसतच राहायचा. तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं रस्ते तू कधी, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं रस्ते तू कधी कोणालाच सांगितलं नाही, हेच तुझं वैशिष्ट्य, पण तू मात्र नेहमीच हसतच राहायचा.
एक दिवस तू मात्र मौनच झालास, रात्री झोपूनच राहिलास. एक दिवस तू मात्र मौनच झालास, रात्री झोपूनच राहिलास, पण तू मात्र नेहमीच हसतच राहायचा. कलेवर तुझे सजवले सुंदर निश्चित तू पौडला होतास. कलेवर तुझे सजवले सुंदर निश्चित तू पौडला होतास. जणू मला तू वाकुल्या दाखवित होतास. माझ्या रडक्या चेहऱ्याला पाहून तुझं कलेवर पण थरारले. माझ्या रडक्या चेहऱ्याला पाहून तुझे कलेवर पण थरारले, पण यावेळी मात्र तू मला रडतच ठेवले. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्नेहा साळुंखे. मी ठाण्याला राहते. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी आपल्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे स्पंदन. हृदयाची स्पंदने आजकाल कमी ऐकू येतात. कधी वेड्या वाकड्या वळणावर जाऊन धडकतात, कधी मनाला धांडोळत असतात, कधी मनाचे सांत्वन करतात, कधी मनाला शांत करतात. स्पंदनांची मोजदाद कुठे करता येते? सारे काही अदृश्य असते. स्पंदनांचे काही खरे नसते. अस्तित्व त्यांचे काही क्षणांचे असते. मृगछायेच्या मेघवृष्टीप्रमाणे त्यांचे बरसणे असते. स्पंदनांना आवाज नसतो, स्पंदनांना आकार नसतो, स्पंदनांना रंगरूप नसते. असतो तो फक्त हृदयाचा आधार असतो. जीवन मरणाच्या लढाईत त्यांना जीवित ठेवायचे असते. तिथेच तर त्यांची खरी किंमत कळते. धन्यवाद. मी शामराव सुतार, नीरू, नवी मुंबई. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे मनभावन पावसाळा. कवितेचं शीर्षक आहे मनभावन पावसाळा. पाऊस स्वप्नात पाहिलेला, पाऊस स्वप्नात पाहिलेला, मनात रुंजी घालणारा, पाऊस स्वप्नात पाहिलेला, मनात रुंजी घालणारा, शीतलवारीची झुळूक, शीतलवारीची झुळूक, प्रेमाची लागलेली चाहूल, शीतलवारीची झुळूक, प्रेमाची लागलेली चाहूल, पाऊस धोधो कोसळणारा, पाऊस धोधो कोसळणारा, आनंदी मनातून ओसंडून वाहणारा, पाऊस धोधो कोसळणारा, आनंदी मनातून ओसंडून वाहणारा, कडेकपारीतून धबधब्याने, कडेकपारीतून धबधब्याने फेसाळून खळखळणारा, कडेकपारीतून धबधब्याने फेसाळून खळखळणारा, सर्वांना आंतरिक ओढ लावणारा, सर्वांना आंतरिक ओढ लावणारा, प्रेमी युगुलांना आकर्षित करणारा, प्रेमी युगुलांना आकर्षित करणारा, निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण, निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण आनंदाने घालवण्याची भुरळ घालणारा, निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण आनंदाने घालवण्याची भुरळ घालणारा, हिरव्यागार हिरवळीची, हिरव्यागार हिरवळीची उधळण करणारा, हिरव्यागार हिरवळीची उधळण करणारा, निसर्गाची किमया मनात डोळ्यात भरणारी, निसर्गाची किमया मनात डोळ्यात भरणारी, आणि बहरणारी रंगीबेरंगी रानफुलं, आणि बहरणारी रंगीबेरंगी रानफुलं यांचा वेगळाच सुगंध, यांचा वेगळा सुगंध मनाला मोहून टाकणारे मनमोहक दृश्य, मनाला मोहून टाकणारे मनमोहक दृश्य पाहून अखंड ऊर्जा देणारी निसर्गाची योजकता, मनाला मोहून टाकणारे मनमोहक दृश्य पाहून अखंड ऊर्जा देणारी निसर्गाची योजकता, डोंगर दऱ्यातील झाडाझुडपांचे नयनरम्य दृश्य, डोंगर दऱ्यातील झाडाझुडपांचं नयनरम्य देखावा, हिरवळीचे मनमोहित करणारे रूप, हिरवळीचे मनमोहित करणारे रूप, रंगीबेरंगी रानफुलांनी उतुंब भरलेलं, रंगीबेरंगी रानफुलांनी उतुंबून भरलेलं, वाऱ्याच्या झोताने कापसासारखे धावणारे ढग, वाऱ्याच्या झोताने कापसासारखे वाहणारे ढग, असं मनभावन सौंदर्य फक्त पावसाळ्यातच असतं, असं मनभावन सौंदर्य फक्त पावसाळ्यातच असतं. धान्य मणी साठवून
आठवावेच लागतं. ध्यानीमनी साठवून आठवावेच लागतं. पुन्हा कधी येईल पावसाळा, पुन्हा कधी येईल पावसाळा, वाट पाहायला लावणारा असा मनभावून पावसाळा, वाट पाहायला लावणारा असा मनभावून पावसाळा, असा मनभावून पावसाळा, असा मनभावून पावसाळा. धन्यवाद. नमस्कार, मी ऐश्वर्या डगावकर, इंदोर. कवितांजलीच्या चौथ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे वय. माणसाचे वय वर्षांनी मोजायचे नसते. माणसाचे वय वर्षांनी मोजायचे नसते. कोणी किती सोसलंय यावर ते ठरवायचे असते. त्याच्या अंतरीची तळमळ जाणून घ्यायची असते. रोजच्या जीवनातच भेटतात अशी माणसं. रोजच्या जीवनात भेटतात अशी माणसं. चेहरे वाचण्याची आणि मनात शिरण्याची कला मात्र अवगत असावी लागते. त्यांनी किती पावसाळे पाहिले यापेक्षा त्यात ते किती चिंब भिजले हे समजून घ्यायचे असते. त्यांनी किती पावसाळे पाहिले यापेक्षा त्यात ते किती चिंब भिजले हे समजून घ्यायचे असते. कर्तव्य पार पाडून मोकळी झालेली माणसं काही ढगांसारखी रिक्त होत नसतात. जीवनातील खाचखळगे सोसून परिपक्व झाली असतात. चांगल्या वाईट अनुभवांची गाठोडी बाळगून असतात. ती गाठोडी तेवढी आपल्याला खोलता यायला हवी. चांगल्या वाईट अनुभवांची गाठोडी बाळगून असतात. ती गाठोडी तेवढी आपल्याला खोलता यायला हवी. तरच त्यांच्या मनाची उंची आपल्याला कळते. धन्यवाद. नमस्कार, मी रामचंद्र किल्लेदार, ग्वालेर मध्य प्रदेशचा असून कवितांजलीच्या चौथ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कविसंमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी आपली कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे आठवणींना सांगावा. सांगावा पाठवून सुद्धा, सांगावा पाठवून पण आठवत नव्हते काही. आठवणींना सांगावा पाठवून पण आठवत नव्हते काही. अचानक एक घटना घडली. आठवणींची साखळ सुटली. अचानक एक घटना घडली. आठवणींची साखळ सुटली. होत्या त्यात काही अर्थाच्या आणि काही व्यर्थाच्या. होत्या त्यात काही अर्थाच्या तर काही व्यर्थाच्या. आवर्तनाने आठवणींच्या हादरलो आणि सुखावलो मी. आवर्तनाने आठवणींच्या हादरलो आणि सुखावलो मी. धन्यवाद. सादर नमस्कार. मी देवास मध्य प्रदेशहून सौ पद्मा बांडे. कवितांजलीच्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे पर्जन्य आगमन. आला वसंत वैभव घेऊनी, आला वसंत वैभव घेऊनी, सृष्टी सारी आनंदली. पंचम स्वर हा छेडी कोकिळ, ही आमराई सजली सुंदर. आला आला वसंत, आला आला वसंत. प्रतिवर्षा सम वैशाख मासी,
प्रतिवर्षा समवैशाख मासे नभशुभ्रे अभ्रे दाटून आले. कधी होतील ही अभ्रे श्याममय सर्वही आतुर आशा जागली. आला वसंत वैभव घेऊनी आला वसंत. चमके ही चपला चमचम करुणे चमके ही चपला चमचम करुणे. आले आले हे मेघ दाटूनी श्याम वर्ण हे मेघ देखुनी. नाचे मोर भाव विभोर होनी आला वसंत वैभव घेऊनी आला वसंत. सरसर सरसर अमृत वर्षा सरसर सरसर अमृत वर्षा. अमृत घटची जणू पाझरला अमृत वर्षा. तृप्त धरित्री तृप्त चराचर आनंदली सृष्टी. आला वसंत वैभव घेऊनी आला वसंत आला वसंत आला वसंत. धन्यवाद. नमस्कार, मी अशोक शहा, पुणे. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद. मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे भेट. दिले देवाने रूप हे सुंदर किती तुला. हासरा चेहरा तुझा खूप भावला मला. चांदणीवर आकाशी चंद्र भाळला जसा. तुझ्यासाठी जीव माझा हा झाला वेडा पिसा. पाऊल वाजले थोडे तुझाच भास व्हावा. घेते मन माझे हे सतत तुझा मागोवा. पाऊल वाजले थोडे तुझाच भास व्हावा. घेते मन माझे हे सतत तुझा मागोवा. मंदिरात गेलो जरी देवदर्शनासाठी. मंदिरात जरी गेलो देवदर्शनासाठी. चौफेर नजर माझी तुझ्याच दर्शनासाठी. वाहिले मन माझे मी सर्वस्वी तुझ्यासाठी. वाहिले मन माझे मी सर्वस्वी तुझ्यासाठी. जीव सतत आसुसला तुझ्याच भेटीसाठी. गुलाब सकये पहा आणला तुझसाठी. गुलाब सकये पहा आणला तुझसाठी. काढून ठेवले काटे केवळ मजसाठी. काढून ठेवले काटे केवळ मजसाठी. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वैजंतीमाला परशुराम मदने, मुक्काम पोस्ट तालुका वसई, जिल्हा पालघर. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनासाठी आयोजकांनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आता मी माझी स्वरचित कविता पाऊस ही तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ऐका. हा पाऊस किती वेगळा आहे. हा पाऊस किती वेगळा आहे. अटीत कुणाच्या अडकतच नाही. अटीत कुणाच्या अडकत नाही. कुणाच्या सांगण्यावरून कुणाच्या शेतात धडकत नाही. कुणाच्या सांगण्यावरून कुणाच्या शेतात धडकत नाही. वचनात कुणाच्या कधी राहत नाही. वचनात कुणाच्या कधी राहत नाही. भक्ती कुणाची किती तेही पाहत नाही. भक्ती कुणाची किती तेही पाहत नाही. हा पाऊस किती वेगळा आहे. हा पाऊस किती वेगळा आहे. सदा त्याला परोपकाराचा लळा आहे. सदा त्याला परोपकाराचा लळा आहे. तसा हा शिवसंभासारखा भोळा आहे. तसा हा शिवसंभासारखा भोळा आहे. त्याचा मन गाभारा शीतल अन कोवळा आहे. त्याचा मन गाभारा शीतल अन कोवळा आहे. सवासाने त्याच्या फुलणारा हरेकाचाच मळा आहे. सवासाने त्याच्या फुलणारा हरेकाचाच मळा आहे. हा पाऊस किती किती वेगळा आहे. हो, खरंच हा पाऊस किती किती वेगळा आहे. प्रेमरस बरसताना तो कधी कधी वेडा होतो.
प्रेमरस बरसताना तो कधी कधी वेडा होतो. नको नको म्हणताना चिकलमातीचा राडा करतो. नको नको म्हणताना चिकलमातीचा राडा करतो. कष्टकरी कृषीवाला हाती कणकाचा कडा देतो. कष्टकरी कृषीवाला हाती कणकाचा कडा देतो. जाता जाता जाणाऱ्याला निस्वार्थाचा धडा देतो. जाता जाता माणसाला निस्वार्थाचा धडा देतो. माणसाला निस्वार्थाचा धडा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी विशाल कुलकर्णी, राहणार चिंचवड, पुणे. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी एक स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे खट्याळ पावसाळा. पावसाळा हा खट्याळ असा, पावसाळा हा खट्याळ असा, मीच माझ्याशी वाद करी. पावसाळा हा खट्याळ असा, मीच माझ्याशी वाद करी. कविमन रेंगाळे कवितेत, कविमन रेंगाळे कवितेत, जीभ चवीलाच याद करी. सोसाट्याचा सुटेवारा, सोसाट्याचा सुटेवारा, मेघ काळे दाटी करी. चटणी सवे कांदा भजी, चटणी सवे कांदा भजी, कढई ते पोट प्रवास करी. गडगड पार्श्वसंगीतात, गडगड पार्श्वसंगीतात, वीज राणी करे मुसाफिरी. खमंग वडा पावा सवे, खमंग वडा पावा सवे, मिरची हिरवी अलगद शिरी. चिंब होती धरा अनवेली, चिंब होती धरा अनवेली, कोसळता सरीवर सरी. मिसळीला झणझणीत भिजवी, मिसळीला झणझणीत भिजवी, तिखट लाल उकळती तर्री. शालू पसरे धरेवर हिरवा, शालू पसरे धरेवर हिरवा, धुक्यातून धरा वाटे परी. वाफाळता आल्याचा चहा, वाफाळता आल्याचा चहा, अमृततुल्य नाव खरे करी, अमृततुल्य नाव खरे करी. पावसाळा हा खट्याळ असा, मीच माझ्याशी वाद करी. कविमन रेंगाळे कवितेत, जीभ चवीलाच याद करी, जीभ चवीलाच याद करी. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सौ नंदा बिरादार आणि गाव पुणे असून कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे पहिला पाऊस. पहिल्या पावसाची सये तू पहिली गसर, ओल्या चिंब मनी माझ्या गोंदलेलं तुझं घर. पाना पानातून हिरव्या पावसाचे थेंब ओले, मोती यांच्या दवबिंदूचे पैंजणच वेल घाले. शेवाळली पाय वाट दारापाशी थबकली, पालवीच्या पैठणीत मोरपिसे रुतलेली. पावसाची गारसर धरेवर नाच नाचे, ताल धरता वाऱ्याने टाळ मृदुंगच वाचे. काळ्या काळ्या गगनात चंद्र ढगा आड गेला, इंद्रधनुच्या कमानीत कृष्ण कसा लपलेला. तिमिराच्या वलयात चांदण्यांचे मंदस्मित, रिमझिम पावसात सजे तुझी माझी प्रीत. दूर दूर क्षितिजात मेघ काळे दाटलेले, डोंगराच्या माथ्यावर रानफुल रंगलेले. पावसाची थंडसर अवनीच्या शेल्यावरी, कस्तुरीचा गंध हाती वधूला जरी सामोरी. तुझ्या माझ्या प्रेमाचाही रंग सोनेरी गुलाबी, राते राणीच्या गंधात धुंद प्रणयाच्या राती, राते राणीच्या गंधात धुंद प्रणयाच्या राती. नमस्कार. नमस्कार, मी ॲडव्होकेट टी के मोहिले,
भाईंदर येथे राहतो. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कविसंमेलनात मला संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानतो. आता मी माझी एक स्वरचित कविता आपल्याला वाचून दाखवतो. कवितेचे शीर्षक आहे तहान. तप्त अवनी झाली तहान तहान, तप्त अवनी झाली तहान तहान, जना मनांत दाटे काळ्या मेघांची तहान. काळे मेघ गर्जले, काळे मेघ गर्जले, आल्या पागोळ्या भुवर, कडाडत्या विजा दाविती पशु पक्ष्यांची तहान. अंकुरली बीजे, अंकुरली बीजे, देती उभारी मनास, हिरवळ चहूवर भासे हिरवी तहान. मातीतला सुगंध, मातीतला सुगंध, दावी ओलावा मनाचा, मन छोटस पाखरू त्यास फुलांची तहान. कोरडी नदी वाहते, कोरडी नदी वाहते, आता दुथडी भरून, वेगे वेगे धावे जल, लागे सागरी तहान. आकाशही सजले, आकाशही सजले, वर इंद्रधनु पेलून, स्तब्ध आकाशही दावी सप्तरंगांची तहान. तहानली मने, तहानली मने, देती उमेदीस वाट, मोहरलेल्या मना, आता भेटीची तहान, आता भेटीची तहान. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव डॉक्टर सविता शेट्टी, राहणार गडिंग्लज. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कविसंमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आणि मी माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे मेघ बरसले. दरी डोंगरी धुके पसरले, दरी डोंगरी धुके पसरले, सावळकांती रंग विखुरले, उरी वेदना अलगत लपवत, सरसर झरझर मेघ बरसले. दोन जीवांचे मिलन जाहले, दोन जीवांचे मिलन जाहले, वर्षावाने तनमन न्हाले, कुसधरेची फुलू न येता, सरसर झरझर मेघ बरसले. इवले इवले तृण अंकुरले, इवले इवले तृण अंकुरले, वाऱ्या संगे ते बागडले, अंगोपांगी झिरपत जीवन, सरसर झरझर मेघ बरसले. टिपूर चांदणी अंबर सजले, टिपूर चांदणी अंबर सजले, विजनात कुणी मोती भरले, साजधरेचा पूर्ण कराया, सरसर झरझर मेघ बरसले. ऋतुबदलाचे वेध लागले, ऋतुबदलाचे वेध लागले, परतीचे संकेत मिळाले, निरोप देण्या शेवट तिजला, सरसर झरझर मेघ बरसले, सरसर झरझर मेघ बरसले. नमस्कार, मी लक्ष्मण अनंत शेडगे, राहणार नालासोपारा. कवितांजली 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कविसंमेलनात मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे वृक्षतोड. जरा पाऊस पडल्यावर मातीचा तो सुगंध, जरा पाऊस पडल्यावर मातीचा तो सुगंध, मनामनात भरलेला हिरवळीचा रेशीमबंध, मनामनात भरलेला हिरवळीचा रेशीमबंध. वादळ वारा सुटल्यावर होई मनाची तळमळ, वादळ वारा सुटल्यावर होई मनाची तळमळ, पाखरांची घरट्यासाठी होई जीवाची धावपळ, पाखरांची घरट्यासाठी होई जीवाची धावपळ. का तोडली आपण झाडे विचार कधी केल्यावर, का तोडली आपण झाडे विचार कधी केल्यावर, मनाला होईल दुःख त्या उघड्या रानात पाहिल्यावर, मनाला होईल दुःख त्या उघड्या रानात पाहिल्यावर. उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर दुःख होतोय मनाला, उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर दुःख होतोय मनाला. का तोडतोय वृक्षाला कधी कळेल या जनाला, का तोडतोय वृक्षाला कधी कळेल या जनाला. पहा जरा उघड्या डोळ्यांनी उजाड झालेली जंगले, पहा जरा उघड्या डोळ्यांनी उजाड झालेली जंगले. मनुष्य आता तरी जागा हो, सर्वत्र सिमेंट कॉन्क्रीट वाढले, मनुष्य
आता तरी जागा हो, सर्वत्र सिमेंट कॉन्क्रीट वाढले. पहा आता बळीराजाकडे, सावलीसाठी जागा शोधतो आहे. पहा आता बळीराजाकडे, सावलीसाठी जागा शोधतो आहे. क्षणभर विसाव्यासाठी वनवन फिरतो आहे. क्षणभर विसाव्यासाठी वनवन फिरतो आहे. धन्यवाद. नमस्कार, मी संयुक्ता राठोड चव्हाण, कल्याण येथून कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि माझी एक कविता मी सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. शेला धुक्याचा लेवून आला पाऊस घाटात. शेला धुक्याचा लेवून आला पाऊस घाटात. नक्षी रुपेरी तयाची आला नवाबी थाटात. नक्षी रुपेरी तयाची आला नवाबी थाटात. पाऊस तो वळवाचा सोबत वादळ वारा. पाऊस तो वळवाचा सोबत वादळ वारा. वीज वाजे कडाडा, ढग वाजवी नगारा. घाटावरला पाऊस जाई वळण वाटानी. घाटावरला पाऊस जाई वळण वाटानी. वाहे पाण्याची पन्हाळ, कठीण घाट चढणी. शेतावरचा पाऊस पडतो सरळ सोट. शेतावरचा पाऊस पडतो सरळ सोट. वारा नेई त्यास पुढे पुन्हा नाही त्याची भेट. वारा नेई त्यास पुढे पुन्हा नाही त्याची भेट. पुन्हा नाही त्याची भेट. पुन्हा नाही त्याची भेट. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव विठ्ठल पाटील, ठाणे स्थित असून कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे अवेळीचे तुझे येणे. अवेळीचे तुझे येणे. अरे पावसा पावसा, अरे पावसा पावसा, कोठे साठवाव्या तुझ्या आठवणी. अरे पावसा पावसा, कोठे साठवाव्या तुझ्या आठवणी. येता भरून आकाश ओघळती नैनातुनी. येता भरून आकाश ओघळती नैनातुनी. बालपणी भेटलास, बालपणी भेटलास तू अंगणी शेतात. तू अंगणी शेतात, नदी नाल्यात सांडलेल्या तुझ्या पाण्यात. नदी नाल्यात सांडलेल्या तुझ्या पाण्यात. भरत होते जेव्हा अंग चिखलात आमुचे सारे. भरत होते अंग चिखलात आमुचे सारे. एसी झरझर मग, एसी झरझर मग, टाकसी धून तू बारे. टाकसी धून तू बारे. घेऊनी इरले, घेऊनी इरले मी शेतावर जेव्हा. घेऊन इरले मी शेतावरी जेव्हा. टपटप त्यावरी तू पडसी तुझ्या नादात तेव्हा. टपटप त्यावरी तू पडसी तुझ्या नादात तेव्हा. सुख वाटे मज तेव्हा, सुख वाटे मज तेव्हा तुझ्या सवे झोमणाऱ्या वाऱ्यात. सुख वाटे मज तेव्हा तुझ्या सवे झोमणाऱ्या वाऱ्यात. गंमतही वाटे मला तुटलेल्या छत्रीच्या घरात. गंमतही वाटे मला तुटलेल्या छत्रीच्या घरात. होता तुझे आगमन, होता तुझे आगमन, नदी नालेही वाहती तुडुंब भरून. होता तुझे आगमन, नदी नालेही वाहती तुडुंब भरून. कृषीवल मग करती घाई जमीन नांगरून. कृषीवल मग करती घाई जमीन नांगरून. धरतीची तृष्णा तुझ सवे ती मग शांत होई. धरतीची तृष्णा तुझ सवे ती मग शांत होई. हिरवळ मग ती माळावरुणी सळसळत जाई. हिरवळ मग ती माळावरुणी सळसळत जाई. पूर पाहण्या नदीच्या, पूर पाहण्या नदीचा मित्रासवे आम्ही जाऊ. पूर पाहण्या नदीचा मित्रासवे आम्ही जाऊ. रौद्र रूप पाण्याचे पाहुनी
डोळे घट्ट मिटून घेऊ, डोळे घट्ट मिटून घेऊ. आज फिरुनी तुझी आठवण झाली, आज फिरुनी तुझी आठवण झाली. आलास घेऊन वादळास यावेळी, आलास घेऊन वादळास यावेळी. महामारीच्या संकटातही आलास तडातडा, महामारीच्या संकटातही आलास तडातडा. मनातल्या दुःखालाही या पडल्या तडा, मनातल्या दुःखालाही या पडल्या तडा. येण्याचा गंध तुझा नाही दरवळला असं म्हणतात, येण्याचा गंध तुझा नाही दरवळला असं म्हणतात. धाड पडावी तसे आगमन तुझे अवेळात, धाड पडावी तसे आगमन तुझे अवेळात. ए मोसमात घेऊनी आनंदाचा गंध, ए मोसमात घेऊनी आनंदाचा गंध. तापल्या मनाला दे दिलासाचा आनंद, तापल्या मनाला दे दिलासाचा आनंद. धन्यवाद. नमस्कार. मुंबईहून मी सौ वंदना एकनाथ बिरवटकर. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे पाऊस. नभी ढग दाटून आलं, मेघांची झाली दाटी वाटी, गडगडाट केला फार, सौदामिनी ही आली पाठोपाठी. नभी ढग दाटून आलं, मेघांची झाली दाटी वाटी, गडगडाट केला फार, सौदामिनी ही आली पाठोपाठी. हो नभी ढग दाटून आलं, धुवाधार बरसल्या धारा, जोमात वाहिला खट्याळ वारा, थंडगार वर्षाव पावसाचा, अंबरातून पडल्या गारा. हो नभी ढग दाटून आलं, नदी नाले तुडुंब भरले, वसुंधरा हरित शालूने नटली, वृक्षलता पल्लवित झाली, पिकांची ताटवे रुजू लागली. नदी नाले तुडुंब भरले, वसुंधरा हरित शालूने नटली, वृक्षलता पल्लवित झाली, पिकांची ताटवे रुजू लागली. हो नभी ढग दाटून आलं, कास्तकाराची मने प्रफुल्लित, जोमाने शेती काम करू लागली. नव्या दमाने नव्या उमेदीने कास्तकार नवी स्वप्ने पाहू लागली. कास्तकारांची मने प्रफुल्लित, जोमाने शेती काम करू लागली. नव्या दमाने नव्या उमेदीने कास्तकार नवी स्वप्ने पाहू लागली. हो नभी ढग दाटून आलं, मेघांची झाली दाटी वाटी, गडगडाट केला फार, सौदामिनी आली पाठोपाठी. हो ढग दाटून आलं. धन्यवाद. नमस्कार, मी रमेश जावडेकर पुण्याहून आलोय. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. मी माझी स्वरचित चांदोबाची सर्दी ही कविता सादर करत आहे. ऐका.
चांदोबाची सर्दी. आले बघ काळे ढग ढगात चांदोबा लपलाय बघ. आले बघ काळे ढग ढगात चांदोबा लपलाय बघ. ढगात होता पाऊस झिमझिम चांदोबा झाला ओला चिम. ढगात होता पाऊस झिमझिम चांदोबा झाला ओला चिम. सर्दी होईल खोकला येईल, सर्दी होईल खोकला येईल, ढगातून जेव्हा बाहेर येईल. सर्दी होईल खोकला येईल, ढगातून जेव्हा बाहेर येईल. आई चांदोबा रडतोय पहा, दे सुंठ आणि गवती चहा. आई चांदोबा रडतोय पहा, दे सुंठ आणि गवती चहा. आभाळापर्यंत जायचं कसे, आभाळापर्यंत जायचं कसे, चांदोबाला औषध द्यायचं कसे, चांदोबाला औषध द्यायचं कसे. निंबोणीच्या झाडावर औषध ठेवू, मामाच्या वाड्यात निरोप सांगू. निंबोणीच्या झाडावर औषध ठेवू, मामाच्या वाड्यात निरोप सांगू. मामाच्या वाड्यात चांदोबा येईल, मामाच्या वाड्यात चांदोबा येईल. सर्दी खोकला पळून जाईल, सर्दी खोकला पळून जाईल. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्रीमती संध्या बनकर, गाव माळीनगर, जिल्हा सोलापूर. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल मी प्रथम आयोजकांचे आभार मानते. आणि आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे फुलांचा राजा गुलाब. फुलं सुंदर गुलाब त्याच्या फांदीवर काटे, फुलं सुंदर गुलाब त्याच्या फांदीवर काटे, मानव फुलांच्या राजाचा आकर्षक रूप वाटे, मानव फुलांच्या राजाचा आकर्षक रूप वाटे. गुलाबाचा दरवळे छान अंगणी सुगंध, गुलाबाचा दरवळे छान अंगणी सुगंध, चैतन्याचे लयीलेने करी मनाला बेधुंद, चैतन्याचे लयीलेने करी मनाला बेधुंद. कळी अबोलट पोरी फुलं हळूच फुलते, कळी अबोलट पोरी फुलं हळूच फुलते, स्त्रीने केसात माळता तिचे सौंदर्य खुलते, स्त्रीने केसात माळता तिचे सौंदर्य खुलते. देवतांच्या मंदिरांना चढवितो नवा साज, देवतांच्या मंदिरांना चढवितो नवा साज, फांदीवर दिमाखात डोलण्याचा त्याचा बाज, फांदीवर दिमाखात डोलण्याचा त्याचा बाज. असे प्रेमाचे प्रतीक जुळे हृदयांची धुन, असे प्रेमाचे प्रतीक जुळे हृदयांची धुन. रंग अनेक मोहक बहु औषधीय गुण, रंग अनेक मोहक बहु औषधीय गुण. धन्यवाद. नमस्कार, मी हरिधारकर ग्वालेर असून कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे मृगाचा पाऊस. नक्षत्र लागे मृग पावसाचे, पाऊस येई रिमझिम मृगाचा, सवे येतसे मृत्तिकेचा सुगंध, तरु वल्लरी डोलतो प्रांत सारा. सरींवरी कोसळती सरिया, नभी मेघमाला नटल्या कशाया, कुठे भासते आकृती मोरपक्षी, कुठे वाटते आकृती सिंहत्ती. सरींवरी कोसळती सरिया, नवी मेघमाला नटल्या कशाया, कुठे भासते आकृती मोरपक्षी, कुठे वाटते आकृती सिंहत्ती. कधी येती धो धो, कधी येती मंद, कधी येती धो धो, कधी येती मंद, गगनी चकाके चपला प्रचंड, नभी दाटल्या मेघमाला उदंड, करी गर्जना मेघ हे कृष्णवर्ण.
कधी येती धो धो कधी येती मंद, गगनी चकाके चपला प्रचंड, नभी दाटल्या मेघमाला उदंड, करी गर्जना मेघ हे कृष्णवर्ण, धबाभा धबाभा उडी पाणी घेते, ओढे नद्या सर्व भरून वाहते, पाणी उसळते बहुवेग घेते, असे वाटते नाग जाई गतीने, पाणी उसळते बहुवेग घेते, असे वाटते नाग जाई गतीने, धबाभा धबाभा उडी पाणी घेई, ओढे नद्या सर्व भरून वाही, वायू सबे वाहतसे गतीने, उडती सरी वायू वेगे गतीने, तोही कडे पाणीच पाणी झाले, सृष्टी बघूनी मना तोष वाटे. नमस्कार. नमस्कार, मी अनिता कामत भाईंदर. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन काव्य संमेलनामध्ये सहभागी होण्याची संधी मला आयोजकांनी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझी स्वरचित कविता सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे हसत नाचत पाऊस आला. मेघांच्या अंबरी मल्हार पोचला, हसत नाचत पाऊस आला, हसत नाचत पाऊस आला. विजेला रागाचा झटका बसला, मेघाच्या कानात ढोल घुमला. विजेला रागाचा झटका बसला, मेघाच्या कानात ढोल घुमला. हसत नाचत पाऊस आला, हसत नाचत पाऊस आला. सुसाट सुटला भन्नाट वारा, झाडा माडांचा पिंगा झिंगला. सुसाट सुटला भन्नाट वारा, झाडा माडांचा पिंगा झिंगला. हसत नाचत पाऊस आला, हसत नाचत पाऊस आला. झोपडी खोपडी आनंदी डोलती, पागोळ्यांची गर्दी कौला हिंदोळा. झोपडी खोपडी आनंदी डोलती, पागोळ्यांची गर्दी कौला हिंदोळा. हसत नाचत पाऊस आला, हसत नाचत पाऊस आला. बाळ गोपाळांचा जमला मेळा, कागदी होड्या सोडून खेळा. बाळ गोपाळांचा जमला मेळा, कागदी होड्या सोडून खेळा. हसत नाचत पाऊस आला, हसत नाचत पाऊस आला. काळ्या आईची आता आनंदी टाळी, तिच्या पाठीवर उठतील हिरव्या ओळी. काळ्या आईची आता आनंदी टाळी, तिच्या पाठीवर उठतील हिरव्या ओळी. असा हसत नाचत पाऊस आला, हसत नाचत पाऊस आला. हसत नाचत पाऊस आला, हसत नाचत पाऊस आला. धन्यवाद. नमस्कार, मी निशावत विलेपार्ले मुंबई. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन काव्य संमेलनासाठी मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे खूप आभार. मी माझी स्वरचित पावसाची कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे पाऊस आठवणींचा. दाटून येती मेघ काळे सावळे, अथांग तुझ्या नभांगणी,
दाटून येती मेघ काळे सावळे अथांग तुझ्या नभांगणी. आठवणींचे मेघही येती दाटून माझ्या मन अंगणी. आठवणींचे मेघही येती दाटून माझ्या मन अंगणी. अवचित येऊन धरेस मिळता सारे होते हिरवे हिरवे. अवचित येऊन धरेस मिळता सारे होते हिरवे हिरवे. मनही माझे होऊन जाते आठवणींनी हळवे हळवे. मनही माझे होऊन जाते आठवणींनी हळवे हळवे. मृदगंध तुझ्या माझ्या भेटीचा दरवळतो आत अंतरात. मृदगंध तुझ्या माझ्या भेटीचा दरवळतो आत अंतरात. तुझ्या आठवणींचा पाऊस बरसत राहतो मनात. तुझ्या आठवणींचा पाऊस बरसत राहतो मनात. रिमझिम बरसत येता तू मन मोर नाचती अंगणात. रिमझिम बरसत येता तू मन मोर नाचती अंगणात. तनमन होते चिंबोले ओल्या आठवांच्या तरंगात. तनमन होते चिंबोले ओल्या आठवांच्या तरंगात. तुझेनी आठवांचे असते असे काय गूढनात. तुझेनी आठवांचे असते असे काय गूढनात. लाटा आठवांच्या उसळती ओढ भेटीची लागे मनात. लाटा आठवांच्या उसळती ओढ भेटीची लागे मनात. तुझेनी आठवांचे असते असे काय गूढनात. तुझेनी आठवांचे असते असे काय गूढनात. धन्यवाद. नमस्कार, मी डोंबिवलीहून दया भोंगे. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातल्या या पहिल्याच ऑनलाईन कवी संमेलनात मला सहभागी होता येत आहे, याचा मला खूप आनंद होतो. ही संधी मला दिल्याबद्दल सर्वप्रथम आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि माझी स्वरचित कविता सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आषाढ धारा. आषाढाच्या धारा मधुनी अवचित श्रावण फुलतो ग. आषाढाच्या धारा मधुनी अवचित श्रावण फुलतो ग. ओला हळवा आठव येता मनात पावा घुमतो ग. क्षितिजावरुनी इंद्रधनुचा पूल मनाला खुणवितो. क्षितिजावरुनी इंद्रधनुचा पूल मनाला खुणवितो. गंधित धुंदित श्वास धरेचा तना मनाला फुलवितो. वाऱ्या संगे मत्त केवळा अवचित दारी फुलतो ग. आतुर ओला आठव ओठी गीत धुंद गुणगुणतो ग. थेंब दवाचा शुभ्र कोवळा. थेंब दवाचा शुभ्र कोवळा पानावरुनी ओघळतो. नवथर चंचल मेघ सावळा गिरिशिखरावर अडखळतो. थुई थुई नाचत मनात अवचित मोर पिसारा झुलतो ग. नाजूक ओला आठव अजुनी नयनातच घुटमळतो ग. मावळतीवर स्वर्ण सोहळा. मावळतीवर स्वर्ण सोहळा स्वर्ग सुखाला लाजवितो. पिसाट वारा अंगांगासह उरात काहुर माजवितो. कुंजावरुनी जुईचा अवचित पदर जरासा ढळतो ग. कुंजावरुनी जुईचा अवचित पदर जरासा ढळतो ग. खट्याळ ओला आठव कानी गुपित जुने कुजबुजतो ग. मल्हाराचा सूर अनावर सहस्रधारातून फुटतो. मल्हाराचा सूर अनावर सहस्रधारातून फुटतो. शाप दग्ध जणू यक्ष प्रियेला आर्त स्वरांनी आळवतो. बघता बघता नयनी अवचित झरझर श्रावण झरतो ग. बघता बघता नयनी अवचित झरझर श्रावण झरतो ग. व्याकुळ ओला आठव येता उरात काटा सलतो ग. उरात काटा सलतो ग. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सौभाग्यश्री निलेश कुलकर्णी, बावधन पुणे असून कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील
पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे पाऊस प्रीतीचा. पाऊस पडतो, निसर्ग बहरतो, दरवळतो फुलांचा वास. पाऊस पडतो, निसर्ग बहरतो, दरवळतो फुलांचा वास. माझ्या वेड्या मनास लागे फक्त तुझीच आस. धुंद सृष्टी सारी, धुंद हास म्हणत, रिमझिम पाऊस अंगावर, प्रेम येई बहरात. मनमोहक या फुलास होई तुझ्या येण्याचा भास. माझ्या वेड्या मनास लागे फक्त तुझीच आस. पाऊस पडतो, निसर्ग बहरतो, पाऊस होई बेभान, थेंब ओघळती गाली. इंद्रधनु उधळी रंग जणू आपुल्या भोवताली. पक्षी देती स्वर मधुर हे तुझ्याच स्वागतास. माझ्या वेड्या मनास लागे फक्त तुझीच आस. पाऊस पडतो, निसर्ग बहरतो, गंध मातीचा देऊन जाई दरवळ प्रीतीची. ओढ लागे माझ्या जीवा तुझ्याच मिठीची. ओला हा सारा ऋतू भिजवीत मनास. माझ्या वेड्या मनास लागे फक्त तुझीच आस. पाऊस पडतो, निसर्ग बहरतो, दरवळतो फुलांचा वास. माझ्या वेड्या मनास लागे फक्त तुझीच आस. माझ्या वेड्या मनास लागे फक्त तुझीच आस. धन्यवाद. नमस्कार, मी प्रदीप हरिभाऊ हेमके, राहणार नागरी, तहसील वरोरा, जिल्हा चंद्रपूर. कवितांजलीच्या चौथ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि मी माझी स्वरचित कविता सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे निसर्गदेव. निसर्गदेव. निसर्गा तू देव आम्हा लेकरांचा, निसर्गा तू देव आम्हा लेकरांचा. कृपेमुळे जगतो तुझिया पोशिंदा जगाचा. कृपेमुळे जगतो तुझिया पोशिंदा जगाचा. निसर्गा तू देव आम्हा लेकरांचा. भेगाळल्या भूमीवरती सिंचन नित्य घामाचे. भेगाळल्या भूमीवरती सिंचन नित्य घामाचे. परिठाव नाही भविष्य रे दामाचे. परिठाव नाही भविष्य रे दामाचे.
रित्या पोटासाठी करी, रित्या पोटासाठी करी जपतव नामाचा. निसर्गा तू देव आम्हा लेकरांचा, निसर्गा तू देव आम्हा लेकरांचा. कृपेमुळे जगतो तुझिया पोशिंदा जगाचा. निसर्गा तू देव आम्हा लेकरांचा. तूच खरा आहे वाली पंढरीची जणू माऊली. तूच खरा आहे वाली पंढरीची जणू माऊली. तळपत्या आगीमध्ये वृक्षरूपी तू सावली. तळपत्या आगीमध्ये वृक्षरूपी तू सावली. तूच थेंब होऊन येतो, तूच थेंब होऊन येतो तहानलेल्या घशाचा. निसर्गा तू देव आम्हा लेकरांचा. निसर्गा तू देव आम्हा लेकरांचा. शिवार हसू लागे तुझ्या पावलांनी, शिवार हसू लागे तुझ्या पावलांनी. वारकरी चालू लागे वाट समाधानी. वारकरी चालू लागे वाट समाधानी. तुझ्या बरसण्याने खुलतो, तुझ्या बरसण्याने खुलतो चेहरा बळीचा. निसर्गा तू देव आम्हा लेकरांचा. कृपेमुळे जगतो तुझिया पोशिंदा जगाचा. निसर्गा तू देव आम्हा लेकरांचा. निसर्गा तू देव आम्हा लेकरांचा. निसर्गा तू देव आम्हा लेकरांचा. धन्यवाद. मी सौ वसुधा विनोद सहस्रबुद्धे. मी रसायनी इथे राहते. कवितांजलीच्या 4थ्या पर्वाच्या पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात मला माझी कविता सादर करायची संधी दिलीत याबद्दल मी आयोजकांचे प्रथम आभार मानते. यानंतर मी एक स्वरचित कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे माझी कविता. माझी कविता माझ्या मनीचे गुज, माझी कविता माझ्या मनीचे गुज. हृदयाच्या वेळूतून वारा वाजवी अलगुज. माझी कविता स्वैर आणि स्वच्छंदी, माझी कविता स्वैर आणि स्वच्छंदी. मनपूत डोलते प्रतिभेच्या फांदी. माझी कविता मुकी राहूनही बोलते, माझी कविता मूक राहूनही बोलते. अबोलती बरेच काही शब्दांपल्याचे सांगते. माझी कविता माझी लाडकी सखी, माझी कविता माझी लाडकी सखी. सतत राही माझ्या संगे सतत पाठ राखी. माझ्या कवितेने दिले मला एक स्वप्नाळू मन, माझ्या कवितेने दिले मला एक स्वप्नाळू मन. एकाकी जीवनात मृगजळाची साठवण. माझ्या कवितेला कधी होतो शब्दांचाच भार, माझ्या कवितेला कधी होतो शब्दांचाच भार. आत आत दडून बसते विनवूनही येईनावर, आत आत दडून बसते विनवूनही येईनावर. माझी कविता थोडी लाजरी थोडी गुजरी, माझी कविता थोडी लाजरी थोडी गुजरी. मनोमनी इच्छिते प्रशंसा खरी खुरी, मनोमनी इच्छिते प्रशंसा खरी खुरी. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अरुंधती वैद्य. कवितांजलीच्या पर्व 4 पुष्प पहिलेमध्ये आयोजकांनी मला आपली कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देते. आणि माझी स्वरचित कविता नाद खुळा पाऊस यात आपल्यापुढे मी गाऊन सादर करते. पाऊस सारुण झुणता पैंजणे सखीची स्मरता.
स्मरणे पाऊस सारुण झुणता पैंजणे सखीची स्मरणे पाऊल भिजत जाताना चाहूल विरत गेलेली पैंजणे सखीचे स्मरली ओले त्याने दरवळले ओले त्याने दरवळले अस्वस्थ फुलांचे घोस ओलांडून आला गंध निस्तब्ध मनाची वेस ओलांडून आला गंध निस्तब्ध मनाची वेस पाऊस सारुण झुणता पैंजणे सखीची स्मरणी पाऊस सोहळा झाला पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा कधी उधाणता न केव्हा थेंबांच्या संथलईचा कधी उधाणता न केव्हा थेंबांच्या संथलईचा पाऊस सारुण झुणता पैंजणे सखीची स्मरणी नभ नको नको म्हणताना नभ नको नको म्हणताना पाऊस कशाने आला गात्रातून स्वच्छंदीयन अंतरात घुसमटलेला गात्रात स्वच्छंदीयन अंतरात घुसमटलेला पाऊस सारुण झुणता पैंजणे सखीची स्मरणी पैंजणे सखीची स्मरली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव चंद्रशेखर दत्तात्रय धर्माधिकारी, वारजे, पुणे. कवितांजलीच्या 4थ्या पर्वातील पहिल्या ऑनलाईन कविसंमेलनामध्ये संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आता मी माझी स्वरचित एक कविता सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक 16 वर्षा ऋतूचा. आले आले घन ओथंबुनी आले आले घन ओथंबुनी लख लखता नभी सौदामिनी सौदामिनी आले आले घन ओथंबुनी गडगडाट अशी मेघ गर्जना गडगडाट अशी मेघ गर्जना गरजत बरसे पाऊस पाहुणा सृष्टीस साऱ्या देऊन जाई नवनव संजीवनी नवनव संजीवनी आले आले घन ओथंबुनी आले आले घन ओथंबुनी संतत धार धरेवरी पडे कडकड वाजे नभी चौघडे वृक्षलता आनंदे डुलती राना वनातुनी
रानावनातूनी आले आले घन ओथंबुनी आले आले घन ओथंबुनी लेऊनी गंध धरा होई धुंद सृष्टी अवघी ओली चिंब वर्षा ऋतूचा चाले सोहळा वर्षा ऋतूचा चाले सोहळा चराचर व्यापुनी चराचर व्यापुनी आले आले घन ओथंबुनी आले आले घन ओथंबुनी लख लख तानभी सौदामिनी सौदामिनी आले आले घन ओथंबुनी आले आले घन ओथंबुनी घन ओथंबुनी घन ओथंबुनी. मी सौ सरोज सुरेश गाजरे भाईंदर ठाणे येथून कवितांजलीच्या चौथ्या पर्वातील पहिल्या पुष्पासाठी ऑनलाईन कवी संमेलनामध्ये सहभागी होत असून प्रथम अशी अमूल्य संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानते आणि माझी एक पावसाची कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे गंध ओल्या मृत्तिकेचा. गंध ओल्या मृत्तिकेचा. येता पहिला पाऊस गंध ओल्या मृत्तिकेचा. येता पहिला पाऊस गंध ओल्या मृत्तिकेचा. गंधाळला परिसर पावसात धरित्रीचा. उघडल्या रोमग्रंथी झाली ओली चिंब माती. हात जोडी सन आली गवताची छान पाती. वासामधी वासबाई अत्तराला मागे टाके. सारी दुनिया भाळते सृष्टी हिरवीगार होते. मृत्तिकेच्या सुगंधात खोंड थावे वारे माप. पागोळ्यांच्या नर्तनात चिवताई चिडी चूप. मुबलक तू बरस धान शिवारी डुलेल. सारी सृष्टी पशु पक्षी बळी राजा सुखावेल. मोर नाचे राणीवनी चातकही शांत होई. शालू हिरवा बुट्टेदार धरतीने पांघरणा. आले आभाळ भरून काळोखाचे पांघरुण. नद्या वाहती दुथडी आले सागरा उधाण. येता पाऊस झिम्माड चिंब चिंब नाली धरा. केकार व मयुराचा फुलवणी तो पिसारा. येता पाऊस झिम्माड चिंब चिंब नाली धरा. केकार व मयुराचा फुलवितो तो पिसारा. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार रसिक श्रोते हो, मी प्राध्यापक इंद्रजित पाटील, मुक्काम रुई, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. कवितांजलीच्या पर्व चौथे पुष्प पहिले या काव्य संमेलनामध्ये मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. आज मी आपणासमोर आदर सहर्ष सादर करीत आहे कविता माझी. अर्थातच माझ्या काव्यरचनेचे नाव आहे
मैतरा रे जीव लगा रे. मैतरा रे जीव लगा रे, तूच माझा खास अन मोकळा श्वास रे, तूच माझा खास अन मोकळा श्वास रे. पाऱ्यामधी गारवारा शीतल तू चंद्र तारा, संकटाचे ओझ डोई पुसे दुःख अश्रुधारा. दारी तुझ्या माझी न्यारी एक असे घास रे, तूच माझा खास अन मोकळा श्वास रे, तूच माझा खास अन मोकळा श्वास रे. वेदनेचा पायी काटा उसळल्या जिते लाटा, तू सहारा तू किनारा सुख माझी तुझा वाटा. वाट तुझी माझा थाट झालो तुझा दास रे, तूच माझा खास अन मोकळा श्वास रे, तूच माझा खास अन मोकळा श्वास रे. अंधारल्या दाई दिशा जगण्याची होती नशा, उजेडात काजव्याच्या पाहिली मी नवी उषा. उषक काल गंध फुले दरवळे वास रे, तूच माझा खास अन मोकळा श्वास रे, तूच माझा खास अन मोकळा श्वास रे. भाव उरी गुंपू दागे फिरून ते पाहू मागे, सुदाम्याचा सखा कृष्ण मैत्री खरी जीवा लागे. लागलीच हाताती होती बजभास रे, तूच माझा खास अन मोकळा श्वास रे, तूच माझा खास अन मोकळा श्वास रे. मैतरा रे जीव लगा रे, तूच माझा खास अन मोकळा श्वास रे, तूच माझा खास अन मोकळा श्वास रे. धन्यवाद. आणि मंडळी, इथे आपले आजचे कवी संमेलन संपत आहे. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे ही विनंती. आनंद द्या, आनंद घ्या. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे, जय 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 हे.